ओम साई राम. मित्रांनो, भक्ती दर्शन चॅनलवर तुमचे स्वागत आहे. साई बाबा नेहमी म्हणायचे, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. मग नक्की काय हे या दोन शब्दाचा अर्थ? आज आपण साई बाबाच्या जीवनातील एक अशी सत्य घटना पाहणार आहोत, जी ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि बाबावरचा तुमचा विश्वास आणखीन वाढेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकदा शिर्डीमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. अनेक महिने पाऊस न पडल्यामुळे शेतकरी पिके जळून खाक झाली होती. शिर्डीतील सर्व हवालदिल झाले होते. त्याच गावात रामा नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे साईबाबावर अपार प्रेम होते. घरात खायचे हाल सुरू झाल्यावर रामा द्वारकामाईत बाबाकडे गेला. बाबा मशिदात बसले होते. रामाने रडत रडत बाबाच्या चरणावर डोकं ठेवले आणि म्हणाला, बाबा, पाऊस नाही, शेतात अन्न नाही, माझी मुले भुकेलेली व्याकुळ झाली आहेत. आता तुम्हीच मला वाचवा. साईबाबाच्या त्यांच्या डोक्यावरचा हात फिरवला आणि शांतपणे म्हणाले, घाबरू नकोस पोरा, अल्लाह भला करेगा. घरी जा, तुझ्या शेतात नांगर चालव आणि बियाणे पेर. रामाला बाबाच्या शब्दावर पूर्ण विश्वास होता. पण गावातील इतर लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रामावर हसू लागले. लोक म्हणाले, अरे रामा, आकाशात ढगाचा पत्ता नाही, जमीन कोरडी ठणठणीत आहे, अशा बियाणे पेरले तर वाया जाईल. पण रामाने कोणाचेही ऐकले नाही. त्याने बाबाच्या सांगण्यावरून कडक उन्हात शेत नांगरले आणि धान्य पेरले. दिवस सरत गेले, पण पाऊस पडला नाही. रामाची परीक्षा सुरू होती. त्याचे मन डगमगू लागले. मग तो बाबाचे शब्द आठवून शांत राहिला आणि चमत्कार झाला. बियाणे पेरून बरोबर 7 दिवस झाले होते. 8व्या दिवशी अचानक शिर्डी आकाशात काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस झाला. त्यांची रामाची चेष्टा केली होती. त्यांची शेते तयारच नव्हती. पण रामाच्या शेतात मात्र काही दिवसात हिरवेगार पीक डोलू लागले. कथेवरून साईबाबा आपल्याला शिकवतात की जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा बाबाच्या शब्दावर श्रद्धा ठेवा आणि चमत्कार घडवण्यासाठी थोडी सबुरी म्हणजे धीर धरा. बाबा आपल्या पाठीशी नेहमी उभे असतात. कमेंट बॉक्समध्ये नेहमी ओम साई राम लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम साई राम. धन्यवाद.